या पुस्तकाचे तात्पर्य: डॉक्टर विक्रम साराभाई हे एक शास्त्रज्ञ होते. भारतात त्यांच्या स्वतःच्या साराभाई केमिकलच्या कारखान्यात त्यांनी ईडीपी सिस्टीम सुरू केली. किंबहुना थुंबा येथील प्रक्षेपण केंद्राला विक्रम स्पेस सेंटर असे नाव देण्यात आले. तानाजीराव चोरने गायीच्या जाती: साहिवाल गाय, गीर गाय, गौराई गाय, देवणी गाय, सिद्धी गाय. म्हशीच्या जाती: नागपुरी म्हैस, पंढरपुरी म्हैस, मंडी म्हैस, तराई म्हैस. दुधाळ शिंदे. मी वाचलेले पुस्तकाचे नाव जादूचे पुस्तक. पुस्तकाचे लेखक अंबाजू सोनकट्टे. या गोष्टीमध्ये एक बाई आहे. तिच्या तिने सांगितले की जादूने काही मिळत नसते, आपल्या कष्टाने मिळालेले फळ सर्वात सुंदर असते. सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते व समुद्राच्या लाटांनी देखील विद्युत निर्मिती केली जाते. विद्युत निर्मितीचे प्रथम 2 प्रकार आहेत. असे समजले की वेळ निघून गेल्यावर आपण काही जरी केले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. सौ विजया कराळे. या पुस्तकातून संत जनाबाई यांच्याविषयी माहिती सांगितली आहे. संत जनाबाई ह्या महाराष्ट्रातल्या संत होऊन गेल्या. त्यांच्या अभंगाच्या वडीलवळीतून असलेले गुरुप्रतिष्ठा, निष्ठा व भक्ती दिसून येते. नाव वेर्नर हॉन ब्रॉन. त्याचे लेखक आहेत दिलीप बर्वे, थोर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. त्यांचे स्वप्न होते की मी चंद्रावर माझे पहिले 1977 मध्ये डॉक्टर ब्राउन यांना अनेक ठिकाणाहून सन्मानित करण्यात आले व त्यांना डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली. अमेरिकेतील 12 विद्यापीठांनी तसेच जर्मनीतील बर्लिन ज्या टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन मध्ये शिकले. मात्र या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या चंद्राच्या दयाळू वाटसरू. पुस्तकाचे लेखक नथुजी दौलत देवरे. या पुस्तकातून मला असे समजले की दुसऱ्याचे दुःख पाहून ज्याच्या मनात दया निर्माण होते तोच खरा दयाळू. आपण दयाळू वाटसरूच्या रूपात देवच भेटला म्हणून पुजारी वाचला असा दयाचा झरा सगळ्यांच्या मनात निर्माण झाला तर सगळ्यांचे जीवन आनंदमय होईल. दयाळूपणाने दैवत्व येते हे काही खोटे नाही. धन्यवाद. ओळ करून लगबगीने निघाल्या. त्यांना लांबवर गुहांचे दाणे पडले आहेत ते माहीत आहे. नंदकुमार शिंदे. पुस्तकाचे नाव एका व्यजनाचे. पुस्तकाचे लेखक विक्रम वसंतराव काळे. पुस्तकाचे ससवा आणि चांदोबा. मनीला सकाळी जाग आली. ती चारी पायावर भारताचे घटनारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक वाक्य केवळ प्रसिद्ध नाही तर ते अत्यंत बोधप्रम आणि बोलके आहे. ते म्हणाले होते, जे राष्ट्र आपल्या इतिहासाकडे दुर्लक्ष करते त्या राष्ट्राचा अपेक्षित असा विकास होऊ शकत नाही. त्यांचे हे वाक्य चिरकालीन सत्य ठरणार आहे. धन्यवाद. शेळीपालन. लेखकाचे नाव कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे. मी वाचलेल्या पुस्तकाचा अभिप्राय: मी या पुस्तकामध्ये खूप शेळ्यांच्या जाती पाहिल्या. त्यातील मी तुम्हाला काही शेळ्यांच्या जाती सांगत आहे. बंगाली, उस्मानाबादी, गंजब, आसामी, मारवाडी, बारबेरी, झालवाडी. परदेशी शेळ्यांच्या जाती: सानियन, अंगोर. माणसाचा स्वभाव चांगला असला पाहिजे आणि कधीही भांडण करू नये, कारण भांडणात कुणाचेच सुख नसते. आणि इतरांना आयुष्यात कधीच दुःख निर्माण करू नये, तर इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करावा आणि परिश्रमातून मिळालेले फळ नेहमी आनंददायक असते. झालेले उत्तम संस्कार कथा. संपादक माधव राजगुरू. पुस्तकातील गोष्टीचे नाव काही मामूली नव्हता. पंडित सुखलालजी. या पुस्तकातून असे सांगितले की लहान मुलावर चांगले संस्कार व्हावे म्हणून या पुस्तकातून मला समजले आहे. कोणतं पुस्तक वाचलंय त्याचं नाव आणि लेखक सांगा. फक्त तुम्ही वाचलेलं पुस्तकाचं नाव आणि संगणकाचे सॉफ्टवेअरची माहिती दिलेली आहे. हे वाचलेले पुस्तक विलास. लेखक नथुजी दौलत देवरे. ज्योतिबा फुले यांना स्त्रियांची प्रगती व्हावी असे वाटत होते म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना घरी शिक्षण दिले व त्यांनी सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिली महिला शिक्षिका बनवली. मत्स्येती. लेखक कृषीभूषण डॉक्टर तानाजी चौरंगे. मला या पुस्तकातून वेगवेगळ्या माशांचे प्रकार समजले. कटला व राहुल. थँक्यू. मंगेशकर यांच्याविषयी माहिती सांगितली आहे. लता मंगेशकर यांचा आवाज खूपच मधुर आहे आणि त्यांनी केलेले
त्यांच्या आवाजामध्ये प्रगती त्यांच्याविषयी माहिती सांगितली आहे. उत्सव या कार्यक्रमांतर्गत 3री ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रथमतः सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन.